नमस्कार मंडळी, अनुची सिंपल लाईफ या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. भरपूर दिवस झाले माझे व्लॉग्स काही येत नव्हते आणि मला खरं सांगते त्याचं वाईट वाटतच होतं. पण एक कंडिशन असते की आपल्याला ना अजिबात उत्साह येत नाही आणि मला ना खूप असं डिप्रेशन टाईप वाटत होतं. खूप निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनामध्ये यायचे आणि खूप विचित्र फिलिंग माझ्या मनामध्ये यायच्या. त्यामुळे ना म्हटलं आता ना एक ब्रेक घ्यायलाच हवं, कारण वर्षानुवर्ष आपण घरात राहिलो तर तसं सिच्युएशन निर्माण होतेच. आणि त्यामध्ये ना आम्ही शिफ्ट केलो, पसारा वगैरे लावला आणि त्यामध्ये इतकी बोर झाले होते आणि त्यानंतर माझी तब्येत पण मध्यंतरी खराब होती. त्यामुळे म्हटलं आता ना थोडंसं ब्रेक घ्यायला हवं आणि थोडंसं तरी आपण बाहेरचं वातावरण चेंज करायला हवं. बाहेरचं म्हणजेच वातावरण माझं चेंज व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही ना पुण्याला जायला निघालो होतो. तर त्यासाठी आम्ही आलो होतो छत्रपती संभाजीनगरला, माझ्या माहेरी. तिथे आल्यावर हा माझा भाऊ आहे आणि त्याने ना हा ब्लिंकिटवरून केक ऑर्डर केला होता. ऑलरेडी त्यांनी ना एक केक ऑर्डर केलेला होता ब्लिंकिटवरून, पण तो संपला होता आणि त्याचं जे पॅकेट होतं ना ते मी बघितलं, पण मला पण खायची इच्छा झाली. म्हटलं मला पण ऑर्डर करून द्या आणि त्याने केला होता आणि माझ्या कार्टूननेच तो हॅपी बर्थडे टू यू म्हणत कट केला आणि आम्ही सगळ्यांनी तो खाल्लेला चहासोबत. त्यानंतर आम्ही दोघी बहिणीने मिळून स्वयंपाक करून घेतला. पनीर भुर्जी करून घेतली मी आणि माझ्या पाचच्या बहिणीने चपात्या करून घेतल्या. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरून घेतली, घरं झाडून घेतली, छानपैकी भांडी वगैरे घासून घेतली आणि आम्ही निघालो होतो पुण्याला जायला. आणि घरी माझे पप्पा आणि माझा भाऊच होता. तर त्यानंतर ना पप्पा आम्हाला बन्यांवरती सोडायला आले होते. माझा भाऊ आणि हे ना सिडको बसस्टँडला बॅग वगैरे घेऊन पुढे गेले होते. त्यानंतर आम्ही तिघं, माझं कार्टून आणि मी आणि माझी बहीण हे रिक्षाने जाणार होतो. तर पप्पा आम्हाला मोदक हॉटेलजवळ म्हणजे शिवाजी चौकात, छत्रपती शिवाजी चौकामध्ये सोडायला आले होते. तर तिथे आलं, पण आम्हाला बस किती वेळ लागेलच ना आणि इथे पप्पा तसेच उभे होते. म्हटलं पप्पाला तुम्ही घरी जा आणि आम्ही ना पायी चालत गेलो मग. आणि तितक्यात माझा भाऊ सुद्धा आपलं कामगार चौक आहे ना तिथे घ्यायला आला होता आणि तितक्यात आम्ही आलो होतो सिडको बसस्टँडला. आणि तिथे ना ही स्लिपिंग बस मध्ये बसून देईपर्यंत माझा भाऊ होता आणि त्यानंतर तो घरी गेलेला. आणि ही माझी पहिलीच वेळ होती स्लिपिंग बसमध्ये बसायची. मला ना बसचा इतका त्रास होता, म्हणजे अक्षरशः बसमध्ये बसलं की लगेचच मला उलट्या स्टार्ट होतात. म्हणजे बस थोडी बी चालली ना 5 ते 10 मिनटं लगेचच उलट्याचा त्रास मला सुरू होतो. त्यामुळे ना 1-1.5 तासाचा सुद्धा प्रवास मला सहन होत नाही, म्हणून मी गाडीवरती सहसा जात येत असते. आणि ही स्लिपिंग बसमध्ये मला खरंच काही जाणवलं नाही. म्हणजे मी झोपून 11 वाजता 11:30ला आम्ही बसलो आणि जेच मला झोप लागली तर उतरेपर्यंत म्हणजे पुणे कधी आलं मला कळलंच नाही. आणि आम्ही फायनली पुण्यामध्ये पोहोचलो. तर माझ्या बहिणीची मुलं आम्हाला घ्यायला आले होते. तर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. दोघं म्हणजे ते ऑलरेडी सुट्ट्या लागल्यापासून ना पुण्याला आले होते. माझा सुद्धा मोठा मुलगा जो आहे ना तो पण आलेला होता पुण्याला, तो पुढे तुम्हाला दिसेलच. त्यानंतर आम्ही इथे लिफ्टमध्ये उभं राहिलो. लिफ्टमध्ये चढतात उतरतात की बसतात, आता काय म्हणतात मला माहिती नाही, पण लिफ्टमधून आम्ही माझ्या बहिणीच्या घरी आलो. आणि घरात आल्या ना हा आमचा चिकू, माझा मोठा मुलगा, तो झोपलेला होता आणि त्याची झोप इतकी डेंजर आहे ना, म्हणजे काही हो पण त्याची झोप डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. झोप मेन आहे त्याच्यासाठी. तर तो झोपलेला होता. आणि हा आहे आमचा बिट्टू. याच्या बर्थडेचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल, नसेल बघितला तर नक्कीच बघा, तिकडे चेकआउट करा. तर बर्थडेचा ब्लॉग मी अपलोड केलेलाच आहे भरपूर दिवसापासून. तर आमच्या आवाजाने हा बिट्टू उठला आणि आमच्या धिंगामस्तीने ना तर माझ्या बहिणीला इतकं टेन्शन आलं, कारण ना तिचं घर आहे रेंटेड आणि जे खालच्या फ्लोअरला असतात ना, इथे कसं असतं म्हणजे आपल्या आवाजाने बाकीचे डिस्टर्ब होतात आणि आपल्याला कसं सवय असते आपल्या घरी म्हणजेच खूप आपण आवाजाने म्हणजे थोडंसं निंगामस्ती वगैरे आपल्याला करायची सवय असते, आपल्याला म्हणजे मुलांना करायची सवय असते. आणि तसं हिच्या घरात नाही आहे. तर ती सारखं सांगत होती, माझ्या कार्टूनला स्पेशली सांगत होती की आवाज करू नको जास्त, कारण तो खूप ओरडतो सारखं. आणि जंप तर इतका सारखा तो चालताना सुद्धा जंपिंग करूनच चालत असतो, म्हणूनच तर मी त्याला कार्टून बोलत असते. तर इथे ना तिने आमच्यासाठी ब्रश करायचे होते म्हणून ब्रश ऑर्डर केले होते ब्लिंकिटवरून.
आम्ही ना ब्रश घेऊनच आलो नाही आणि लक्षातच राहिलं नाही, त्यामुळे तिने ब्लिंकिटवरून ते ऑर्डर केलं. आणि किती भारी ना, मला हे खूप आवडतं ब्लिंकिटवरून. म्हणजे घर बसल्या बसल्या सगळ्या काही गोष्टी आपण ऑर्डर करू शकतो, भाजीपाला म्हणा की किराणा सामान. पण ह्या गोष्टीचा जसा फायदा आहे ना, तसा नुकसानसुद्धा आहे. जसं झेप्टो, ब्लिंकिट ह्या वरून आपण काही गोष्टी ऑर्डर करू शकतो, पण त्यावरतून फायदा जसा आहे तसं नुकसानसुद्धा आहे. तर कसं तुम्हाला सांगते, काही गोष्टी खराब आल्या ना तर ते रिटर्नचे आपल्याला पैसे भेटतात, पण मग नुकसान तर होतच ना, आणि वेळही वाया जातो. तर तिने ना दूध बॅग ऑर्डर केल्या होत्या आणि त्या खराब निघाल्या. तर मी त्याचं पनीर केलं, पण त्याचं रिटर्न पण मिळालं तिला. पण झालं असं, वेळ तर वाया गेला. आणि त्यानंतर मग परत दूध बॅग आणावं लागल्या, जे सोसायटीचं शॉप आहे तिथून. मग परत चहा केला, सगळ्यांनी घेतला. आणि दुपारच्या वेळेस मग आम्ही आंघोळ वगैरे केल्या, म्हणजे सकाळीच केल्या. आणि त्यानंतर ह्या संध्याकाळचा व्लॉग मी शूट केला. स्वयंपाक केला, चिकनची भाजी केली होती आणि मी चपात्या केल्या. आणि त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही सोसायटीमध्ये आलो होतो, पार्किंग एरियामध्ये. पूर्ण सोसायटी फिरलो आणि बघितली कशी आहे म्हणून, आणि छान वाटली. तर 2 ते 3 दिवस ना तुम्हाला छान छान पुण्यातलेच ब्लॉग बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.